नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर आजचं व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की बघा, असंख्य भाविक जे लोक आहेत, म्हणजे जे वारकरी आहेत, ते दिंडीसाठी रवाना झालेले असतात आणि त्यांचं दरवर्षीप्रमाणे एक ठिकाण असतं मुक्काम करण्याचं. आणि कसं असतं, एका दिवसाचा जो मुक्काम असतो तो त्या ठिकाणाला करतात आणि दुसऱ्या दिवशी ते आणि पायी चालायला सुरुवात करतात. तर बऱ्याच ताईंना किंवा दादांना अशी मदत करायची असते. कोण चहा देतं, कोण राजगिरी लाडूचं पाकिट असतं ते देतं, कोण खिचडी, कोण जेवण, कोण म्हणजे उपमा वगैरे, असे ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार प्रत्येक जणांना काही ना काहीतरी पदार्थ असतो तो वाटप करायचा असतो. तर वारीमध्ये काय होतं की जे वारकरी नाहीत ते सुद्धा त्यामध्ये असतात. म्हणजे महिला, जास्त करून जर म्हणायला गेलं तर महिला. तर आता सोशल मीडियावरती 1 ते 2 व्हिडिओ असे व्हायरल व्हायला लागलेत, प्रचंड व्हायरल व्हायला लागलेत म्हटलं तरी काय हरकत नाही. तर एका ठिकाणी वाटप चालू आहे आणि वाटप असताना अक्षरशः 8 ते 9 बायकांनी इतका घोळपा केला की एकमेकाच्या अंगावरती पडून तुडवून ते ओढून ते साहित्य तिथून घ्यायला लागल्या होत्या. तर जे वारकरी असतात ते असं करत नाही आहेत. ते वारीमधल्या नव्हत्या. अगदी म्हणतात ना, वारीची संधी साधून शेणा असं हिसकावून सगळं मागून घ्यायचं, आम्ही वारकरी ह्याच्यातलंच आहोत आणि पिशवीमध्ये घालायचं आणि घेऊन जायचं, अशामध्ये होते. तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर अक्षरशः अंगावरतीच काटा आला. असा व्हिडिओ होता तो की तिथे ते दादा आणि ताई वाटायला लागले होते आणि देईपर्यंत दम नाही. अक्षरशः वारकरी जे होते ते पण घेत होते आणि ह्या ज्या 8 ते 9 बायकांची जी टोळी होती ती काय झालं, ते द्यायला लागल्यानंतर एकमेकाच्या अंगावर ठिचून पडून त्याला पाडून अक्षरशः ते तुडवून शिना ते घ्यायला लागले होते. इतकं म्हणजे ते घेऊन ते पिशवीत घालत होते. तर खरा जो वारकरी असतो तो असं करत नाही आहे. जर खरा वारकरी काय करतो, आपलीही भूक भागवतो आणि आपल्याबरोबर आजूबाजूला जे आहेत त्यांना जरी काही नसलं खायला तर आपल्यातली अर्धी भाकरी त्या समोरच्या माणसाला देतो. वारकरी जो खरा असतो तो दुसऱ्या माऊलीला देतो. तो असा करत नाही आहे की ते घ्यायचं आणि पिशवीमध्ये यायचं, अक्षरशः साईडला कोणी बघायचं नाही, तुडवायचं, त्याला पाडून, असं नाही. त्या अशा बायका होत्या की त्या अशा मागायला वगैरे अशा पितात ना, अशामध्ये त्या बायका होत्या. झोळीवाणी अंगावरती घेतलेलं होतं आणि रस्त्याला कसं असतं, टप्प्याटप्प्याला जर म्हणायला गेलं तर असं वाटप असतं. प्रत्येकानं काही ना काही तर त्यांच्या हातनं फुल नाही फुलाची पाकळी द्यायची असते. त्यासाठी जागोजागी ते थांबलेले असतात. पण या अशा घटना, चोरी वगैरे होणं किंवा हे असं साहित्य तुला मला करणं, असं घेणं, ह्या ज्या अशा ज्या घटना आहेत त्या जागोजागी घडत असतात. तर मी ताईंना, दादांना, ते जे वाटणारे जे आहेत त्यांना एकच सांगेन, तुम्ही जे हे काही कार्य करता ते खूप चांगलं करता, पण असं ठिकाण शोधा की तुम्ही खूप छान काम करता. पण असं करा की एखाद्या ठिकाणी आता जागोजागी मुक्काम असतं, त्या ठिकाणी जावा. तिथे वारकरी जे असतात ते झोपलेले असतात, काही जण बसलेले असतात. त्यांचा 8 ते 10-12 जणांचा असा घोळपा असतो, असं ग्रुप नसतात ते. त्या ठिकाणी जावा. तुम्हाला जे काही वाटप करायचं आहे ते तिथं द्या, तिथं करा. तुम्ही रस्त्यालगत जे उभा राहिलेला असता, तुम्ही चांगलं जे आहे ते पुण्य करत असता. पण जे घेणाऱ्याचे हात आहेत ना, ते खूप म्हणजे हे असतात की वारकरी राहतात साईडलाच आणि बाकीचे जे असतात ना ते घेण्यासाठी, म्हणजे आपलं मापटं कसं असतं ते भरण्यासाठी आलेलं असतात, तसे त्यात जास्त असतात. आणि खरा वारकरी असतो तो असं कधीही करत नाही. आपल्या घासातला घास दुसऱ्या व्यक्तीला, म्हणजे दुसऱ्या माऊलीला तो देत असतो. आपलं सगळं घ्यायचं आणि आपल्याकडे ठेवायचं, अशी वारकऱ्याची संप्रदाय नाही. तर एकच विनंती मी करते की तुम्ही खूप छान काम करता दरवर्षीप्रमाणे, पण ह्याच संधीचा फायदा बरेच जण उचलतात, जेणेकरून जे वारकरी नाहीत ते पण. आता जे वारकरी नाहीत ते वारीसाठी येतात हौसेने वगैरे की मला वारी करायची आणि मला पंढरपुरापर्यंत पायी चालत वारी करायची, अशी प्रत्येकाची काहीतरी इच्छा असते. पण ते वेगळे. आणि हे जे असे गबाळ्यावानी अडकवून सगळं अगदी ते साहित्य वाटायला लागले तर ते व्यवस्थित घेणं वगैरे काही नाही आहे. अगदी पाडून दुसऱ्याला वगैरे असं ओरबडून घेणं, हा वारकरी नाही. कारण खरा वारकरी असा कधीच करत नाही आहे. तर पंढरपुरापर्यंत माऊलींचा खरं साक्षात आशीर्वादच म्हणायला काही हरकत नाही. माऊलींच्या आशीर्वादाने हे सगळं काही घडतं आहे. प्रत्येक ठिकाणी कुठलाही माऊली उपाशी राहत नाही. आपली जे
काही ना काहीतरी घास आपल्याला तिथं जागोजागी मिळत असतो. काहीजण बिसलरी पाण्याची बॉटल वाटत असतात, चहा कॉफी सगळं रस्त्याला असतं. आणि जिथे तिथं सेवा केली जाते, माऊलींची सेवा केली जाते. ज्या वयस्कर वेगळंच असतात किंवा तरुण असतात, हौसेने ही काय म्हणजे पालखीच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले असतात. प्रत्येक ठिकाणी सेवा असते, त्यांची पायची मॉलिश करून देणे किंवा त्यांच्या टाच्यामध्ये जे हे थर असतात ते स्वच्छ करणे, मशिनरी ठेवलं असतात. प्रत्येकाच्या इच्छेने प्रत्येकाची शिस्त तिथे जागोजागी केलेली असते. पण काही जण काय करतात, त्या शिस्तीचा गैरफायदा घेतला जातो आणि वारीमध्ये अशा घटना सतत घडत असतात. ह्याच्यावरती काहीतरी उपाय तर निघालाच पाहिजे आहे. आणि तुम्ही जे काम करता ते चांगलं काम करता. फक्त असं करा की ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी जा. प्रत्येक वारकऱ्यांचा ग्रुप असतो एक, आणि त्या ग्रुपच्या ठिकाणी तिथं तुम्ही वाटप करा. पण असं केल्यामुळे काय होतं, तर असं केल्यामुळे एक गोष्ट मध्ये जाणवते की वारकऱ्यांपर्यंत जे तुम्ही देता ते थोड्याच वारकऱ्यापर्यंत पोचतं. खाऊ जे काही वाटप असतं ते, जे जेवण वगैरे काय असते, बाकीचे जे वारकरी ते तसेच राहतात. आणि ऐरे गैरे जी माणसं असतात ना मधल्यामध्ये, तेच वरबडून घेऊन जातात. असं घडतं. तुम्ही चांगलं पुण्य करता, पण अजून तुम्हाला जे जास्तीचं जे पुण्य आहे ते मिळत नाही. कारण काय होतं, तर ते मधल्यामध्ये वरबडून घेणाऱ्यांच्याकडून काय पुण्याची अपेक्षा करायची. जे आपण पण खायचं आणि दुसऱ्याला पण द्यायचं, हे जे कर्म करतात ना तेच पुण्य आपल्याकडे म्हणजे हे होतं येतं. त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागतो. हे मधल्यामध्ये घेऊन जाण्याचा आशीर्वाद आपल्याला लागत नसतो. त्यामुळे तुम्ही जे काही तुम्ही साहित्य काय देत असाल वारकऱ्यांसाठी, तर ते जागोजागी जे ग्रुप असतात तिथे जाऊनच द्या. तो व्हिडिओ आता बरेचसेच व्हिडिओ आता आपल्या इंस्टावरती वगैरे यूट्यूबवरती आलेले आहेत. इतके प्रचंड व्हायरल होत्या. ती असे भयानक प्रसंग असले ना तर ते प्रचंड व्हायरलला जात असतात व्हिडिओ. तर या अशा घटनाच घडल्या त्या, तर त्या घटना बघूनच अंगावरती काटा येतात. आणि जास्तीत जास्त करून त्या महिला आहेत, पुरुष कुठला नाही आहे त्यामध्ये, तर महिला आहेत. तर आपला एकही व्हिडिओ आता कालच्या ह्याच्यामध्ये आलेला आहे बघा. तर एका ठिकाणी चोरी झाली. आजोबा आंघोळ करत होते आणि नंतर कपडे धुवायला लागले होते, आणि त्यावेळेला ते खाजाची पावडर वगैरे टाकून तो पण व्हिडिओ तुम्ही बघा. मी त्यामध्ये पण डिटेल सगळं सांगितलेलं आहे. तर तो प्रकारही पुण्यामध्ये घडला. तर ते वाशिमचे आजोबा होते आणि कर्नाटकातल्या आजी होत्या, त्यांच्या बाबतीत घडले. आणि ते अगदी वयस्कर आहेत, रडून हंबरडा फोडते ती. अशा घटना तर त्यात पुण्यासारख्या ह्याच्यामध्ये घडल्या. एवढे पोलीस बंदोबस्त असताना, पोलीस सोबत असताना ह्या घटना घडलेल्या आहेत. पोलीस काय त्यांचं जे काम आहे ते करतच असतात. पण नजर चुकी आणि दुर्घटना घटी जशी गोष्ट असते ना, तशा त्यावेळी तेवढ्याच ह्याच्यात घडलेली आहे ती. पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला जे काही खाऊ वगैरे काही वाटायचं असेल, काय करायचं असेल, जागोजागी ग्रुप बघा आणि त्या ग्रुपला नेऊन तिथे वाटप करा. आज प्रचंड त्यांचं जे पुण्य तुम्ही जे करताय ना ते प्रचंड पुण्य तुम्हाला मिळेल. पण असं रस्त्याला उभं राहून वाटण्यात काही म्हणजे उपयोग नाही आहे. बाकीच्या ऐरेगैरी ह्या वारीचा खूप फायदा घेत असतात. आणि बाकीचे जे खरे जे मुख्य वारकरी आहेत त्यांच्यापर्यंत घासही त्यातला जात नाही आहे. एवढीच माझी पूर्ण सर्व ताईंना दादांना विनंती आहे. आणि तुम्ही जे काही चांगलं करताय ते खूप चांगलं सहकार्य करताय. जे पाण्याची बॉटल असो, जेवणापासून काही असो, वाटणं वगैरे सेवा करणं खूप छान. सगळ्यांना खूप सलाम. अशीच विठू माऊली तुमच्या सदैव पाठीशी राहू देन, तुमचं सर्वांचं रक्षण करू देन, सगळ्यांची पुण्याही तुम्हाला लागू दे. रामकृष्ण हरी.